स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे जयंतीनिमित्त कुंडल येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त कुंडल येथे भारती हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाले। यावेळी सार्वजनिक गणेश उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य उत्तमभाऊ पवार, मामासाहेब पवार, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार, डॉक्टर सुशील गोतपागर, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर आरती शेळके प्रमुख उपस्थित होते। या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन भारती हॉस्पिटल सांगली व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व रोग निदान शिबिर इथं प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल इथे आयोजित केलेलं आहे। भारती हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर तसेच आपल्या पीएचसीचे आम्ही तिन्ही वैद्यकीय अधिकारी टीएचओ डॉक्टर सूर्यवंशी सर यांच्या उपस्थितीत सर्व पेशंटचं सर्व रोग निदान शिबिर सर्व रोगांच्या उपचाराबद्दल पुढे संदर्भित सुद्धा करण्यात येणार आहे। त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात तपासणी केल्यानंतर जर काही निदान लागले तर त्याचे पुढील उपचार सांगली येथे भारती हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या कार्यक्रमास कुरुकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपदाजी लाड, माजी सभापती राजेंद्र खारगे, माजी उपसरपंच अरुण चव्हाण, माजी उपसरपंच माणिकदादा पवार, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष पोपट थोरबोले, ग्रामपंचायत सदस्य सोनाली थोरबोले, रेश्मा टेके, शुभांगी माळी तसेच माया जाधव, शुभांगी भिसे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास पवार, डॉक्टर पतंगराव कदम विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक लाड, उपाध्यक्ष सतीश पवार, माजी चेअरमन बाळासू लाड, मोहन लाड, पलूस तालुका आरपीआय युवक अध्यक्ष अविनाश काळेबाग, पोपटराव सूर्यवंशी, उद्योजक उद्धव माने, दिनकर जाधव, धनाजी लाड, भारती हॉस्पिटलचे डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भारती हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल, तालुका आरोग्य अधिकारी सूर्यवंशी सर आणि मेडिकल ऑफिसर आदरणीय शेळके मॅडम आणि सर्व स्टाफ या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिराचं उद्घाटन आत्ताच आदरणीय महेंद्रप्पा लाड यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। तसेच या आरोग्य शिबिराला उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, गावातील सर्वच मान्यवर, सदस्य मंडळी, आदरणीय उत्तमभाऊ, बाळूभाऊ, बाळासाहेब नागरेभाऊ सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तरी सर्व गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन यामध्ये सर्वच आजारांचं निदान व तपासणी आणि तसेच काही संदर्भित करण्याच्या गोष्टी पण होणार आहेत। जर या ठिकाणी निदान झाल्यानंतर पुढे भारती हॉस्पिटलला तसेच सिव्हिल हॉस्पिटल आपल्या गव्हर्नमेंटचं या ठिकाणी याचे उपचार होणार आहेत आणि भारती हॉस्पिटलच्या पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलच्या वतीने आणि आमच्या सर्व तालुका आरोग्य ऑफिसच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती आहे नागरिकांना की याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।